वाडी येथील ग्रामस्थांचे प्रशासनाच्या भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषण. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी कोनेवाडी दरेगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. न्यूज लोकनायकमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोनेवाडी या ठिकाणी रोजगार हमी मनरेगा अंतर्गत या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केलेला आहे आणि तब्बल 5 दिवसांनी या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण चालू आहे. काही गावकरी आपल्यासोबत आहेत. आमरण उपोषण अन्नत्याग या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. नमस्कार, न्यूज लोकनायकमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या ठिकाणी उपोषणासाठी बसलेला आहात. आपल्याकडे प्रशासनाचे अधिकारी सुद्धा आलेले होते. काय सांगितलं त्यांनी? आम्ही मनरेगा अंतर्गत जो भ्रष्टाचार झाला यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार कमिशनर ऑफिस, तहसील ऑफिस, कलेक्टर ऑफिस, CO, BDO या सर्वांना दिली आणि त्यांना 1 महिन्याची मुदत दिली का आमच्या गावात जो भ्रष्टाचार झाला याची चौकशी करून योग्य ती कारवाई भ्रष्टाचार करणाऱ्यावर करावी. 1 महिना त्यांना मुदत देऊनही त्यांनी चौकशी नाही केली. त्यामुळं आम्ही सर्व ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य तसेच मी तंटामुक्ती अध्यक्ष, माजी उपसरपंच आम्ही सर्वांनी मिळून उपोषणाचा निर्णय घेतला. आम्ही निर्णय घेतल्यावर आम्ही 15 तारखेला उपोषणाला बसलो. 17 तारखेला तहसीलची व पंचायत समितीची टीम आली. त्यांनी चौकशी केली अर्जदाराची. ज्या अर्जदारांना ग्रामपंचायतकडे अर्ज दाखल केले होते तर आमच्या कोण विहीर मजुरीसाठी घेतलेले पैसे, घरकुलासाठी घेतलेले पैसे व MRGSच्या अंतर्गत लेबरच्या नावावर येणारे पैसे आमचे परस्पर काढून घेतले. अशा सगळ्या तक्रारी त्यांनी ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. ती चौकशी करताना त्या अधिकाऱ्यांना ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी करायच्या ऐवजी जे अर्जदार आहे यांनाच उलटसुलट प्रश्न विचारून चौकशी थातूरमातूर चौकशी केली. त्यामुळं आमचं समाधान झालं नाही त्या चौकशीत. तरी याची दखल घेऊन, वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊन इन कॅमेरा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. या ठिकाणी प्रशासन चौकशीसाठी आठवडा करत आहे आणि तुम्हाला काय वाटतं का तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का? आमची अजून विनंती आहे प्रशासनाला का गेली 4-5 दिवस तेव्हापासून आम्ही उपोषण करतो. अधिकाऱ्यांना अजून तहसीलदार साहेब असन, BDO असन, जे कृषीचे अधिकारी असतील, जो भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये काय मास्टरमध्ये हेराफेरी झाली, काही लाभार्थ्याचे पैसे इकडे तिकडे गेले तर त्याची सखोल चौकशी ह्या अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन करावी. खालचे जे अधिकारी इंजिनियर असतील हे ह्याला बाजू ठेवून त्याच्यावर अतिरिक्त दुसरी समिती स्थापन करून ती सखोल चौकशी त्याने स्वतः करावी अशी आमची विनंती आहे. आणि त्याच अधिकारी आम्हाला न्याय देतील गावकऱ्याला असं मला वाटतं. आणि जर त्यांना नाही न्याय दिला तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे. त्यापुढे तुमची प्रतिक्रिया काय राहणार? याच्या पुढं आम्ही आता तरी समजा आम्ही पाणी पितो, उपोषण करतो म्हणजे आम्हाला उपोषण तरी फक्त पाणी पितो. याच्यानंतर आम्ही अन्नाचा त्याग केला, पण याच्यानंतर अजून 1 दिवसानंतर आम्ही पाण्यासुद्धा त्याग करणार आहे. जोपर्यंत न्याय भेटणार नाही आम्ही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी कोनेवाडी गावकऱ्यांना, ग्रामस्थांना टाळाटाळ करत असताना त्या ठिकाणी त्या भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण चालू आहे आणि तात्काळ वरिष्ठ पातळीवर यांनी निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा असं गावकऱ्यांचं या ठिकाणी म्हणत आहे. धन्यवाद. न्यूज लोकनायकसाठी मी अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी. याबाबत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने तहसीलदार कैलास वाघमारे, लिपिक निकिता हिरे, सचिव सुगमाने, प्रकाश पारदे, DP खरात यांनी शनिवारी गावात येऊन काही तक्रारदारांचे जबाब नोंदवत उपोषण करताना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु या चौकशीत समाधान न झाल्याने उपोषण करताना उपोषण मागे घेण्यास नकार दिल्याने समितीला रिकाम्या हातानं परत जावं लागलं होतं.
तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचंही सरपंच बंडू ढेरे, उपसरपंच सुभाष पाखरे, सदस्य रामदास पाखरे, परमेश्वर कोरडे, हिरामन पवार, शिवशर्मा भेरे, बाळासाहेब भोसले, विलास बेरोजगार ग्रामस्थांनी सांगितलं. जर प्रशासनाने तात्काळ मनरेगा अंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी केली नाही तर आम्ही ग्रामस्थ यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, अशी माध्यमांशी बोलताना ग्रामस्थांनी सांगितलं. अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, न्यूज लोकनायक.